विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्य सेवक, त्यानंतर 40% 50% आणि ग्रामसेवक या पदांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। पण काही उमेदवारांच्या कमेंट्स येत आहेत की पेसा मधील परीक्षा कधी होईल। जरी आरोग्य सेवक, ग्रामसेवक या पदांचं वेळापत्रक आलेलं असलं तरी पेसामध्ये जे जिल्हे येतात किंवा पेसा अंतर्गत ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही आणि त्या परीक्षा कधी घेण्यात येतील त्याबाबतही स्पष्टीकरण दिलेलं नाही। यापूर्वी महसूल विभाग असो, कृषी विभाग असो की वन विभाग असो, सर्वांनी परीक्षा घेतलेल्या आहेत। कृषी विभागाने सुद्धा घेतल्या, वन विभागाने वनरक्षक पदाची भरती आली होती त्या संदर्भातही परीक्षा झालेल्या आहेत आणि महसूल विभागाने सुद्धा परीक्षा घेतलेल्या आहेत। पण या ठिकाणी जिल्हा परिषद जी आहे ती पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे परीक्षा त्यांनी मागे ठेवलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पेसा क्षेत्रातील परीक्षा रखडलेल्या आहेत। मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे। अर्ज करून 4 महिने त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत सध्या, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही। त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जीव टांगणीला लागलेला होता। अखेर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, पण जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील परीक्षा अद्यापही रखडलेल्या आहेत। इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास प्रशासन का घेऊ शकत नाही असा सवाल भरतीची तयारी करणाऱ्या या ठिकाणी उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे। कारण की इतर विभागाने परीक्षा घेतल्या, मग झेडपीला काय अडचण आहे परीक्षा घेण्यापासून। नंतर पहा मित्रांनो, 6 जून ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहे। या परीक्षेसोबत पेसा जिल्ह्यातील परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, अनेक वर्षापासून म्हणजे आपल्याला माहितच आहे की 2019 मध्ये भरतीची जाहिरात आली होती आणि अजून सुद्धा भरती प्रक्रिया कंप्लीट झालेली नाही। म्हणजे गेली 5 ते 6 वर्ष झाले पण भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। आणि पहा मित्रांनो, भरती वादग्रस्त ठरत असून नव्याने घोषित झालेली भरती ही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। 2019 मध्ये जेव्हा उमेदवारांनी फॉर्म भरले होते ते तर रद्दच करण्यात आले, म्हणजे ती परीक्षा तर घेण्यातच नाही आली, पण ती रद्द करून नवीन भरती घेऊन नवीन फॉर्म भरून म्हणजे पुन्हा उमेदवारांनी फी भरलेली आहे आणि पुन्हा परीक्षा रखडलेल्या आहेत। नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गट ड पदाची जाहिरात सोलापूर, लातूर, पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षाही झालेल्या नाहीत। स्वतःचा हक्क मिळण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून शांततामय मार्गाने उपोषण करू असा इशारा लक्ष्मीकांत कलबुर्गे यांनी दिलेला आहे। तर पहा, न्यूजपेपरमध्ये आता ही बातमी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली। वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये म्हणजे 4 ते 5 न्यूजपेपरने या बातमीला कव्हर केलेला आहे आणि जास्तीत जास्त न्यूजपेपरमध्ये म्हणजे जेव्हा ही बातमी झळकेल तेव्हाच परीक्षा होऊ शकतात। परीक्षेबाबत तरी अजून निश्चिती नाही आणि कोर्टाचं जर झालं तर कोर्टाचं आपल्याला माहितच आहे की तारीख पे तारीख चालू असते, नेमकं कधी त्याचा निकाल लागेल हा अंदाज कोणीही सांगू शकत नाही। तर तुम्हाला काय वाटते, परीक्षा घेण्यात यावा किंवा परीक्षा पेंडिंग ठेवण्यात यावा ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एखाद्या नवीन अपडेट सोबत। या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।